तर सुरुवातीलाच बातमी समोर येते बुलडाण्यामधून। बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे आता शेती कामांना वेग आलाय। शेतीच्या मशागतीचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि शेतकरी आपापल्या कामामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं। मशागतीची लगबग कशी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। पाहूयात। आता ही मशागतीची कामं सुरू आहे मान्सून पूर्व। हो, काय काय असतं बरं शेतीमध्ये, काय काय करावं लागतं पाऊस यायच्या अगोदर? पहिले नागाटी, हा, नंतर कल्टिवेटर, हा, मग बकर, त्याच्यानंतर हे दसकट वगैरे येत नाही, हा, गाडी कचरा येत नाही, हा, असंख्य काम आहे। हा. हे जे बगळे दिसून राहिले आपल्याला, हे पक्षी इथं काय? हे जमिनीतले किडे खातात। हा, त्या किड्यामुळं जे पीक होतं की नाही आपलं, हा. त्याच्यावर किडे किटकुले येऊ नये त्याच्यासाठी हे निसर्गाची कृपा आहे। अच्छा, त्यांनाही खाद्य भेटतं आणि आपल्या पिकाचं संरक्षण होण्यासाठी जे किडे दूर असतात हा. ते खाऊन घेतात। आता तुम्ही ही मशागत झाल्यानंतर कोणत्या पिकाची पेरणी करणार, म्हणजे कोणतं पीक घेणार आहे? सोयाबीन सोयाबीन घेणार आहे, सोयाबीन बेल्ट आहे। हा, आता सगळं ट्रॅक्टर मशागत होती, पण लेबर भेटतच नाही। म्हणजे आता शेती करणं सोपं राहिलेलं नाही। ओपर आलंच नाही, मजुराशिवाय काहीच होत नाही। एकटा शेतकरी काहीच नाही करू शकतो। बरोबर आहे। तर अशा पद्धतीनं सध्या सर्वकडे मान्सून पूर्व ही तयारी चालू आहे सध्या शेतीच्या मशागतीची। आपण पाहतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत सह मी मयूर निकम, झी मीडिया, सागवन, बुलढाणा। तर मान्सूनच्या आगमनानंतर तळ कोकणात देखील पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्गात मृग नक्षत्रानंतर भात पेरणी सुरू होते। यंदा मान्सूनचं आगमन लवकर झाल्याने आनंदी झालेला बळीराजा आपल्या ढवळ्या आणि पवळ्यासह शेतात वावरताना दिसतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। तळ कोकणात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर बळीराजा जो आहे तो सुकावलेला आहे आणि बळीराजा आता शेतीच्या कामांना सुरुवात करतोय। आपण या दृश्यामध्ये बघितलं असेल तर तळ कोकणातील बळीराजा जो आहे तो आपल्या ढवळ्या पवळ्यासह शेतात जो आहे तो वावरताना दिसतोय। आणि तळ कोकणामध्ये भात जे पीक आहे ते अगदी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्या पिकाच्या पेरणीला आता सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत। दादा, काय सांगाल, ह्या वर्षी जो पाऊस आहे तो कसा पडतोय, शेतीपूरक आहे का, काय सांगाल? या वर्षी जो पाऊस पडला आहे पेरणी लायकीच आहे आणि मस्तपैकी लोक भात पेरतायत। पण जास्त पाऊस पडला तर पेरणीला हानिकारक होतो आणि भातही चांगला रुजत नाही। पण हा जो पाऊस आहे असाच जर पडत राहिला तर चांगल्यापैकी तरवा येऊ शकतो, भात रुजून येऊ शकते आणि चांगल्यापैकी शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळू शकतो। आणि जर पाऊस जास्त झाला तर बऱ्याच प्रमाणात त्यांचं नुकसान होईल। आजो मागील काही दिवस मान्सून पूर्व सरी कोसळल्या आणि त्यामुळेच ही जी जमीन आहे त्या जमिनीची मशागत केल्यानंतर बळीराजा आपल्या ढवळ्या पावळ्यासह भात पेरणीच्या कामासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विक्रांत परबसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग। तर सोलापुरात आता काय परिस्थिती आपण पाहूयात। सोलापुरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। शहरातील आनंद नगर, लोकमान्य नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। यामुळे संसार उपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर गटाराचं पाणी अनेकांच्या घरात शिरलंय, त्यामुळे महानगरपालिकेच्या कामाची पोलखोल झाली आहे अशी चर्चा आता शहरामध्ये सुरू आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सोलापूरकरांचे मोठे हाल होत आहेत। पावसाने दमदार हजेरी या ठिकाणी लावली आहे। तर आनंद नगर आणि लोकमान्य नगर परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये अक्षरशः गटाराचं पाणी शिरलंय, त्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी रायगडमधून। रायगड जिल्ह्यात दक्षिण भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। महाड, माणगाव, पोलादपूर, म्हसळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय, तर सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। मावळच्या शिरगावमधील शेतकरी मोहन अरगडे यांनी सेंद्रिय पद्धतीने भुईमुगाचं पीक घेतलंय। एका एकरात त्यांनी 8 पोती भुईमुगाचं पीक अपेक्षित आहे। तर आंतरपीक म्हणून तीळ आणि मक्याचंही उत्पादन त्यांनी घेतलंय। योग्य हवामान, पाण्याचा पुरेपूर उपयोग आणि शेणखत वापरल्याने भुईमुगाचं पीक जोमात आलंय। वाशिमच्या शेलू बाजारमध्ये धूळ पेरणीला सुरुवात झाली आहे। तर कोरड्या जमिनीमध्ये सोयाबीन पेरून शेतकरी जोखीम घेत आहेत। मात्र कृषी विभागाने धूळ पेरणी न करण्याचा सल्ला दिलाय। मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर देवीचंद तोडरवाल या शेतकऱ्याने आपल्या 25 एकरात ट्रॅक्टरने धूळ पेरणी केली।
तर यवतमाळमध्ये जिल्हा बँक पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलेला आहे। तर पावसाला सुरुवात झाली असतानाही 60% शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत। त्यामुळे तातडीने पीक कर्जाचं वाटप करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेनेनं दिला।